शक्य होतात. कॉम्पिटिशन खूप सुंदर झाली. म्हणजे मी जसं अपेक्षित ठेवलं होतं की आमच्या तालुक्यात 6 वर्षापासून राबते म्हणजे आमच्याकडे खूप चांगलं असेल, पण त्याच तोडीची स्पर्धा तुमच्या तालुक्यात पण बघायला मिळाली. त्यासाठी तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. विशेष अभिनंदन आपल्या शिक्षक बांधवांचं की ज्यांनी खूप शॉर्ट टाईममध्ये मुलांची तयारी करून घेतली आणि त्यांना इथं प्रेझेंट व्हायला संधी दिली. चांगल्या गोष्टी खूप साऱ्या आहेत. मुलांची फ्लुएन्सी, बोलण्याचा ॲटिट्यूड, बोलण्याचा ॲक्सेस एवढ्या छान होता की कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण शिक्षक असून किंवा त्यांना शिकवत असून आपण कुठंतरी कमी आहोत की काय, इतक्या कॉन्फिडन्सनं मुलं बोलतात. आणि हे सर्व कुठंतरी आपण त्यांच्यात रुजवलेलं असतं, म्हणून त्यांच्यात ते धाडस येतं. मी विशेष उल्लेख करू इच्छिते ॲक्सेसच्या बाबतीत की इथं मध्ये बसलेली एक हायटेड मुलगी होती. मला तिचा नंबर नाही एक्झॅक्टली सांगता येणार. ती खूप मोठ्या आवाजात बोलत होती, खूप कॉन्फिडन्सनं बोलत होती. विषयाला थोडंसं इकडे तिकडे झालं, पण तिच्या बोलण्याचा ॲक्सेस असा होता की असं वाटत होतं पुढं जाऊन ती कुठली तरी नेता वगैरे होईल, इतका तिच्याकडे कॉन्फिडन्स होता. त्याचप्रमाणे शेवटच्या गटातील 9वी-10वीच्या खाजगीच्या गटातील कंटेस्टंट नंबर 1, 2, 3 and 6 ज्या होत्या 9वी-10वीच्या गटात खाजगी शाळेतल्या विद्यार्थी, त्या खूप छान बोलल्या. मला शिक्षक मित्रांना किंवा शिक्षक बांधवांना एक विनंती करावीशी वाटते की ऐन वेळेला ही मुलं इथं आली आणि एवढी छान क्वालिटी असताना सुद्धा आता ते देवानंद सर आणि तुमचं प्रशासन ठरवेल त्यांचं काय करायचं, पण फक्त मॅसेज आपल्यापर्यंत पोहोचला नाही किंवा आपण त्याच्यात थोडासा रस दाखवला नाही म्हणून एवढ्या क्वालिटीची मुलं मागं राहता कामा नये. जरी ही स्पर्धा खूप मोठ्या लेवलची नसली तरी ही ह्यांच्या आयुष्याची सुरुवात असेल. आणि आपण बघतो की आपल्याला खूप सारं इंग्लिश येतं, सगळं समजतं, पण आपल्याला बोलायला तितका कॉन्फिडन्स नाही. आणि हा कॉन्फिडन्स आपल्याकडे का नाही, तर आपण ह्या वयात असताना ह्याची तयारी केली नाही. मुलांना तयारी करायची खूप संधी आहे. तर आपले मेसेज एकदा केंद्र प्रमुखांकडून किंवा ग्रुपवर एकदा चेक करत चला. असे वर्षातून एकदा होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत चला. मी परत एकदा म्हणेन की शिक्षक बांधवाच्या सहकार्याशिवाय प्रशासन काहीही करू शकत नाही. आपला खूप मोलाचा वाटा असतो काहीही उपक्रम राबवायचा झाला तर. आता चांगल्या बाबी खूप सांगितल्या, थोड्याशा निगेटिव्ह गोष्टी पण वाटल्या. मी विशेष करून चित्राल सरांना सांगू इच्छिते की पहिलं वर्ष असल्यामुळं ठीक आहे, तरी पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ह्या स्पर्धेचं नियोजन कराल तेव्हा ह्या 2-3 गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या. सहभागामध्ये मुलांचा सहभाग खूप कमी दिसला. कदाचित केंद्र बीट लेवलला असेल, मग का मुलं तेवढ्या क्वालिटीची नाही आहेत का तुमच्याकडे? हो रे पोरांनो, तुमच्याकडे क्वालिटी नाही आहे का? आता स्पर्धेमध्ये जवळजवळ 20 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि हा हिरा, ह्याच्यासाठी एकदा टाळ्या उठ बाळा. तो हा एकटा मुलगा होता जो एवढ्या सगळ्या मुलींमध्ये एकट्याने पार्टिसिपेट केलं. तुम्हाला नाही वाटत त्याच्यासारखं छान इंग्लिश बोलावं इथे येऊन, सगळ्यांवर इम्प्रेशन पाडावं? ओके, व्हेरी गुड बेटर. तर मुलांनीही सहभाग नोंदवावा. दुसरी एक गोष्ट, चित्राल सर, वेळेचं थोडंसं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. स्पीच देताना शिक्षक बांधवांनी तयारी करून घेताना थोडंसं स्पीच त्या पद्धतीचं द्यावं की ते टाईम कव्हर करेल. म्हणजे आत्ता इथलंच नाही, तुम्हाला भविष्यात पण मुलं तयार करायची असतील स्पीचसाठी तर वेळ खूप मॅटर करतो. कारण इथं येऊन मुलगा खूप मोठं पानभर भाषण लिहिलेलं असतं आणि ते पटपट पटपट बोलून जातो. त्यांना कशा पद्धतीनं बोलायचं आणि किती वेळ बोलायचं ह्या पण थोड्याफार सूचना दिल्या तर बरं होईल. दुसरी एक गोष्ट पाहायला मिळाली जी आता आमच्याकडे कमी झाली सरावाने, की आपण ते ठरलेलं असतं की आपण असं विद्यार्थ्यांना आदरणीय व्यासपीठ, माझे गुरुजन, हे 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 आता त्याची नॉट अ नीड, गरजच राहिलेली नाही आहे. आपलं बॉडी लँग्वेज आणि आपलं फेस काय टेल करतं हे खूप मॅटर करतं. आपण हातवारे जिथं आवश्यक आहे तिथं करावे. मुलांना प्रॅक्टिस घेताना त्या पद्धतीने प्रॅक्टिस घ्यावी की अनावश्यक हातवारे जे आहेत त्याला गुण, पण एक्स्ट्राच्या ॲक्टिव्हिटीला नाही आहेत गुण.
तर हातवारे करताना जिथं आवश्यकता आहे, आता मला इथं बोलायचं हे आणि मी इकडं हात करून तिकडं हात करून तिकडं हात करून असं बोलायला काही अर्थ नाही ना. मी सहज इथं बोलू शकते की हा इथपर्यंत ठीक आहे. तर त्या एक गोष्टीकडे थोडंसं शिक्षकांनी लक्ष द्यावं. दुसरी गोष्ट, विषय जरी ठराविक दिलेले असतील तर त्याच्यात नवीन काय देता येईल मुलांना. कारण हा इथं जन्मला, त्याची पुण्यतिथी तिथं, त्याचं शिक्षण तिथं, हे आता रिपीट खूप झालंय. आता त्याच्यापेक्षा आपल्याकडे AI सारखा सहकारी आपल्याला मदतीला आहे. तर त्याच्यातून काय काय आपल्याला घेता येईल. मग एका ठिकाणचं न घेता 2-3 ठिकाणचं मुलांना घ्यायची सवय लावा. ह्याच्यातली थोडी माहिती, त्याच्यातली थोडी गुगलवर वगैरे थोडी अशी करून सगळ्याचं एकत्रित करून मग तुम्ही त्याचा एक मास्टर कॉपी तयार करून मुलांना द्या, जी मुलांना सहज आणि वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करता येईल. या सगळ्या गोष्टी सूचना नाही आहे, पण पुढच्या वेळी त्यांना कामी येतील किंवा पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला स्पर्धा घ्यायच्या असतील तेव्हा उपयोगी पडतील. परत एकदा सगळ्यांचे आभार मानते. स्पर्धा खूप सुंदर पार पडल्या. विशेष म्हणजे मुलींचा सहभाग माझ्यासाठी तर खूप वाखाणण्याजोगा आहे. कारण महिला शक्ती की महिला शक्ती की येस, दॅट्स द नारी शक्ती की येस, हा आपल्या सर्वांचा कॉन्फिडन्स आहे. पोरांनो लक्षात ठेव, आता ह्यांच्या तुलनेत तुम्हाला पण पुढच्या वर्षी उतरायचंय. मी परत एकदा सर्व माझ्या सहकाऱ्यांचं आणि सगळ्यात विशेष म्हणजे मिस्टर देवानंद चित्राल सरांचे खूप खूप आभार मानते की एवढ्या छान कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी मला मिळाली. इथले मुख्याध्यापक, पूर्ण स्टाफ, जजेस, कारण खूप टफ जॉब त्यांनी पार पाडलाय. या सर्वांचं हे खूप खूप अभिनंदन आणि थँक्स अ लॉट. बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे पण आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.